12वा खेळाडू नाही नसल्या कारणाने मात्र सह्याद्री वारियर्स आपल्या टीमला 2 रनाची पॅनल्टी असेल. समोरच्या टीमने ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. तर आपण आक्षेप करा. 2 रनचे आपण सहमती दर्शवली आता तुम्ही समजून घ्या मोहन पारधी साहेब. इथं समोरच्या टीमने मात्र ऑब्जेक्शन घेतले, त्यांचा 12 प्रतिनिधी आहे. तर आपण समजून घेणं गरजेचं आहे. इथं पाहतोय आपण विकेट होता. तर मात्र बॅक टू बॅक दुसरा विकेट. मंगेश यांच्या सुद्धा पारीचा अंत झालाय. तर मात्र ऑफसाईडला क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं. आणि बॅक टू बॅक तिसरा हॅट्रिक विकेट हॅट्रिक इथं पाहतोय आपण. जबरदस्त गोलंदाजी, क्षेत्ररक्षण तेवढं चांगलं पाहायला मिळतंय सह्याद्री वारियर्स या टीमकडून. नाही, ओव्हर हॅट्रिक आहे.
इथं पाहतोय आपण सुरेख गोलंदाजी आणि इथं मात्र काय गण्याने मोठी चुकी केली मात्र गणेशाने. मोठे फलंदाजी तर पहिल्यामध्ये आलेले आहेत. आता मात्र रोशन आणि नागेश यांच्या खांद्यावरती जबाबदारी. इथे मात्र थोडासा क्लास करण्याचा प्रयत्न केला होता रोशन याने, परंतु आता थोडी संघाची जबाबदारी घ्यावा लागेल. टीमची जबाबदारी. पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला खेळाडू मात्र पाहतोय, पण रोशन मेनफार्म साळुक मोठे हिटिंग करावं लागेल. एकच धावती समाधान म्हणावं लागतंय. तर मात्र मोठा फटका येतोय नागेशच्या बॅटमधून. हा षटकार. थोडी मात्र धावसंख्याला आकार, धावसंख्या जाऊन पोहोचले 9 अंकावरती. त्यानंतर होणारा सामना खुशी 11 वैजनाथ, प्रेम 11 नामडे. आणि चांगलं क्षेत्ररक्षण, चौकार वाचवलाय या क्षेत्ररक्षकाने. ज्ञानेश्वर मेनफार्म सालवड. चांगलं भरणं आहे सह्याद्री वारिसच्या टीम मध्ये सुद्धा. दोन षटकानंतर फक्त आणि फक्त 9 धावा धापलकावरती लागल्या. त्या मात्र पळसाहेब वळदरे टीमचे धावसंख्या पाहायला गेलं तर 40पर्यंत, 35-40पर्यंत धावांचे मजल मारणं गरजेचं आहे. पाहिलं गेलं तर सह्याद्री वारिस, कुमार ढोमणे मेनफार्म खपोली आयकॉनच्या भूमिकेमध्ये पाहतोय. मोहन पारदी क्रिकेट कर्जत तालुक्यातील एक मोठं नाव पाहिले गेलं तर मोहन पारदी यांचं. आणि स्वतः मात्र आता चेंडू हातामध्ये घेतला. तिसरे षटक हाताळण्यासाठी मैदानामध्ये उतरले. ते मात्र पाहूया कशी गोलंदाजी करणार. एक चाणक्य गोलंदाजी पाहायला मिळेल आपल्याला, एक क्लास पाहायला मिळेल. परंतु सामोरे फलंदाज सुद्धा क्लासिक आहे रोशन.
तर मात्र क्रॉस खेळलेला फटका त्या भाऊया त्या दिशेला क्षेत्ररक्षक चेंडू उचलणार, चांगलं क्षेत्ररक्षण करतायत, चांगलं सहकार्य मात्र गोलंदाजाला करतायत ते मात्र सर्व खेळाडू सह्याद्री वारिसच्या टीमचे. 2 धावांची पॅनल्टी आहे बघा. 12वा खेळाडू जर आपला इथे नसला तर पॅनलिस्ट आपल्याला हे कंटिन्यू आहे. हा सुद्धा खेळाडू मोठा आहे, परंतु पाहूया कशी फलंदाजी करणार. चौकार, चौकार आहे ना, ओके. योगेशच्या बॅटमधून हा चौकार येतोय. थोडंसं आपल्याला चमकावं लागेल. योगेश एक हिटर फलंदाज आहे वदप टीमकडून खेळणार हा खेळाडू. पाहिलं गेलं सामोरे एक मोठा गोलंदाज आहे, परंतु हिट करणं गरजेचं, हिटमध्ये माहीर हा फलंदाज. चापड दिले. मोहन पारधी एक फसवा चेंडूची फेकी करतोय. पाहूया पुढील चेंडू मोहन पारधी यांचा, आणि इथं मात्र उंचावर मारण्याच्या प्रयत्नामध्ये पूर्णपणे बीट होतोय रोशन. या गोल आणि इथं मात्र षटक क्रमांक तिसरं संपवण्यात आले. धावसंख्या 16. फक्त 7 धावा खर्च केल्यात मोहन पारधी यांनी. 16 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर. खूपच कासवाच्या गतीने धावफलकावरती धावा येत आहेत. इथं मोठे हिट करावा लागतील. फलंदाजीचं भरणं भरपूर आहे पळसाय पळदरी टीममध्ये, परंतु धनंजय मातबदार गोरकामत टीमचा खेळाडू आत्तापर्यंत ह्या सीझनमध्ये पाहिले तर जबरदस्त टीम फॉर्ममध्ये गोरकामत. बरेच बक्षीस फटकावले आहेत धोत्रे साहेब, आणि त्या खेळाडूला मात्र नक्कीच अजून वाट बघावं लागते. कदाचित माहीत नसेल संघ मालक यांना. रोहिदास गोलंदाजी मार्कवरती. पाहतो आपण. टाइमपास करू नका पंच, जास्त वेळ घेऊ नका. काल वेळ घेतला आणि इथं एक सामना राहिलाय, आणि थोडंसं मला तर वाटतंय की रोशनने मात्र फटकेबाजी करणं गरजेचं आहे. इथं 16 धावा 3 षटकामध्ये आलेलं फक्त, आणि शेवटचं षटक हाणामारीचं षटक पाहिलं गेलं तर फटका मोठा आला आहे, परंतु पाहूया उंची जास्त लांबी कमी, बाहेर जातो की काय. गेलाय, हा येतोय षटकार. तर मात्र इथं फटका फसलाय. फॉलोथ्रेमध्ये झेल टिपतोय. पाहूया. आतापर्यंत भरपूर बक्षीस मारून दिलेत ह्या खेळाडूने गोरकामत टीमला. तोच मैदानामध्ये जात असताना पाहतोय आपण. कालच्या दिवसामध्ये सुमित आणि प्रवीण
हे दोन खेळाडू खेळले आणि त्या टीम मधला मात्र ओपनर फलंदाज 8व्या क्रमांकावरती पाठवले कर्णधाराने. पाहूया शेवटचे किती चेंडू आहेत. शेवटचे 2 चेंडू आहेत आणि 2 चेंडूवरती एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे. सेट ठेवून जावं लागेल प्लेवेनमधून, ते मात्र धनंजय या फलंदाजाला. गोलंदाजी चांगली टप्प्यावर, योग्य टप्प्यावरती पाहायला मिळते आपल्याला. सुरेख गोलंदाजी. हा मात्र चापट आणि इथं थांबणार नाही चेंडू. चौकार. नक्कीच फक्त 2 चेंडू खेळलाय परंतु चौकार फटकावलाय या खेळाडूने. 26 धावा, 27 धावांची गरज असेल आणि पॅनल्टीच्या 2 म्हणजे एक 29 धावांची गरज असेल. चला लवकर जा, स्पीडअप घ्या आणि चला सह्याद्री वारिस टीम, आपण सुद्धा लवकरात लवकर मैदानाच्या बाहेर यायचं. स्पीडअप घ्यायचं आहे पंच. आजच्या दिवसात कुठलाही वेळ होता कामा नये. सर्व 10 मॅच होणं गरजेचं आहे. यानंतर होणारा सामना खुशी इलेव्हन वैजनाथ आणि प्रेम इलेव्हन नामडे. चला खुशी इलेव्हन वैजनाथ टीमने मॅच पहिला जिंकलेला आहे आणि नामडे इलेव्हन ही मॅच आपल्याला जिंकायची आहे. तरी आपण टॉच इन करतो या. सुरेश धोत्रे साहेब, पळसाहेब पळदरी यांचे मात्र ऑनर इथे आपण पाहतोय. ते हाते टॉच इन होईल. हॅलो खुशी इलेव्हन वैजनाथ, आपलं कर्णधार पाठवा. आपली मॅच लगेच यानंतर आहे. चल आलेले दोन्ही पंच, आपले दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. तरी आपण सुरेश धोत्रे, नक्कीच पळसाहेब पळदरी टीमचे ऑनर आपण पाहतो इथं टॉच इन करत असताना. नावडे आपला डिसिजन पेंटिंग. नावडे इलेव्हन यानंतरचा होणारा सामना नावडे इलेव्हन प्रेम इलेव्हन नावडे आणि खुशी इलेव्हन वैजनाथ. बॅटिंग घेतलेली आहे. तर खुशी इलेव्हन आपण यानंतर लगेच मैदानामध्ये रवाना व्हायचे.
पहिल्याच मात्र थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. पहिलाच चौकार पाहायला मिळतोय मोहन पारदे यांच्या बॅटमधून. आणि सुरुवात मात्र चांगली करत असताना 29 धावांचे आव्हान आहे. आव्हान मोठं नाही आहे. हॅलो. तर चांगली फटकेबाजी मैदानामध्ये मोहन पारदे यांच्या बॅटमधून हा षटकार येतोय. षटकाराच्या मदतीने धापाला जाऊन पोहोचले. किती 10 या अंकावरती सुरुवात चांगली करत असताना ज्ञानेश्वर सारख्या गोलंदाजावरती मात्र पहिल्या सामने फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या या गोलंदाजाने. परंतु आता मोहन पारदी समोर कुठेतरी नांगी टाकत असताना पाहायला मिळतंय. आपल्याला मोहन पारदे यांचा विकेट घ्यावा लागेल. तर ह्या मॅचमध्ये आपण थोडंसं कमबॅक कराल. काय क्लास आहे. एक जबरदस्त फटका. ज्या दिशेने गोलंदाजी त्या दिशेला फटकेबाजी. जबरदस्त फटका. 14 धावा धापलकावरती या चौकाराच्या मदतीने पाहायला मिळतो आपल्याला. नॉन स्ट्राईकला थोडीशी फेकी, परंतु घाई गडबडीमध्ये नक्कीच चुकीच्या एंडला फेकी चेंडू केले आणि इथे धापल जाऊन पोहोचलंय 15 या अंकामध्ये कावरती. जबरदस्त क्लास इथं पाहतोय आपण. एक क्लासिक फलंदाजी मैदानामध्ये खेळत असताना मात्र मोहन पारधी
ऑफसाईडला कलेक्ट केलाय चेंडूला, एका धावेसाठी धावफलक जाऊन पोहोचले. 18 ना. तर मग तो ऑफसाईडला हलकासा पुश केलाय, कारण मोहन पारदी जाणतोय की विकेट वरती आहे, त्यामुळे तो विकेट न गमावता आपल्याला मात्र खेळी करायची आहे. हा चांगला चेंडू. आणि हा फटका मात्र इथं चांगलं क्षेत्ररक्षण वेळेवर इथं सावरण्यात आलंय. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 19. अजूनही 10 धावांची गरज. इथं मात्र उंची जास्त लांबी कमी पाहूया. आणि इथे झेल टिपतोय धनंजय. मोहन पारदी यांच्या पारीचा अंत होतो, पहिला हादरा बसतोय, परंतु हा मॅच मात्र आपल्या बाजूने झुकवून दिले मोहन पारदी यांनी.
विकेटही महत्त्वाच्या आहेत. विरुद्ध टीमचे आपल्याला विकेट घेणं जेवढं महत्त्वाचे आहे, कारण सामना विकेटवरती सुद्धा आहे. इथं षटक क्रमांक 3 संपत आले. धापलक जाऊन पोहोचले. किती? 25 अजूनही 4 धाब्यांची गरज आहे. पाहूया, परंतु हर्ष पारधी आणि आनंद हे दोन खेळाडू आहेत. ते मात्र वॉखलमध्ये चेंडू टाकलेला होता. हर्ष पारधी मेन फॉर्म ठेशन ठाकूरवाडी 6 खेळाडू. चार चेंडू 4 धाब्यांची गरज आहे. कर्जत आदिवासी प्रीमियर लीग पर्व दुसरे. पहिले वर्षी आपण पाहिले तर खालापूर तालुक्यामध्ये झाली, कारण खालापूर तालुक्याला आपण पहिलं प्राधान्य दिलं. त्यानंतर दुसरं पर्व आपण कर्जत तालुक्यामधील संजयनगर गोरकामत या मैदानावरती हे लीग पाहतोय. हर्ष पारधी पाहूया, सुपरवर आहे. सामना बरोबरी सुटला तर. आणि पुन्हा मात्र काय गोलंदाजी, काय गोलंदाजी. गोलंदाजचं नाव काय? प्रवीण प्रवीण सावळा, झुगरीवाडीचा खेळाडू प्रवीण सावळा. त्याच्या विरोधात खेळत असताना मात्र ठेशन टाकरवाडीचा फलंदाज हर्ष पारधी. फुलटॉस चेंडूना फेकून दिलाय. यॉर्कर पद्धतीचा चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला. चेंडूची फेकी करायची ना, आणि विजय फटका